नुकता जो सामना पाहिला प्रेक्षणीय लढत जी पाहिली त्या सामन्याचा विजेता संघ ठरला जैन देवरुंग संघ। जरूर रेग्युलर संघ थोडासा बागफुटला आहे परंतु आज 40+ संघाने मात्र या ठिकाणी बाजी मारली। कॉंग्रॅच्युलेशन जय हिंद देवरुंग। चला धनेश कुक्षे संघ आता तुमची वेळ संपन्न झालेली आहे, तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे। एक सन्मान आहेत, आपण काही सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। पाहू शकाल लोणारगावची समाजसेवक, त्याचप्रमाणे मित्रांनो एक चांगली व्यक्तिमत्व, चांगले खेळाडूपट्टू आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। आज बर्थडे बॉय मिस्टर तेजेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करणार आहोत आणि त्यांचे सोबतीला असतील कुमार रणवी। आज सुपर संडे आहे, आज सुपर डे आणि आज मुठवल गावामध्ये जरूर सेलिब्रेशन होणार आहे। याच ठिकाणी सुद्धा सेलिब्रेशन होईल कारण नेहमीच उत्तम शेठ पाटील यांच्या सोबतीला तेजेश पाटील हे चांगले कार्यरत आहेत। या कुमार रणवी आणि तेजेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दिलीपजी जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। मागील स्पर्धेमध्ये सुद्धा एक्झिबिशन सामना आपण पाहिला होता, त्या सामन्यामध्ये सुद्धा देवरुंग संघाने बाजी मारली होती आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा देवरुंग संघाने बाजी मारली, परंतु आपण दिलीप जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करतोय। बर्थडे बॉय मिस्टर तेजेश पाटील अँड कुमार रणवी यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर सन्माननीय जगन्नाथजी भांबरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा प्राप्त झालेली आहे। या काका आपण या स्थानापन्न बा आपलं सहर्ष स्वागत। तदनंतर सन्माननीय भावऱ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। चला मित्रांनो आपण आता रेग्युलर मॅचेस कडे वळणार आहोत। आजच्या लॉर्ड्स मधील पहिला सामना धनेश 11 कुकचे won the toss and elected first field first। कुठल्याही संघाला चॉईस चेंडू दिला जाणार नाही, मग अंतिम चेंडू असला तरी सुद्धा तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाणार आहे। प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल। पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे। यानंतर चौथा एरवा मानकुली आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ आपण सुद्धा रेडी राहायचा आहे। आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल आणि या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। सलामीची जोडी पाहू शकले या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला प्रशांत, नॉन स्ट्राइक मिस्टर सोमनाथ कारभारी। खूप लेजेंड आहेत आणि चांगला दांडगा अनुभव त्यांच्याकडे आपण पाहिला तर अनेक स्पर्धा मात्र सोमनाथने गाजवलेल्या आहेत। परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया कशा रीतीने खेळ ते सादर करतील। पंचांचा ग्रीन सिग्नल
लेट्स प्ले गेम ऑन. आणि या पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राज पाटील. राईट अप ओव्हर द विकेट गांधारी ब्रिज विलेज कडून. मिड विकेट लॉंग ऑन अगदी डीप मध्ये आहेत. मिड विकेट आकाश जोशी अँड लॉंग ऑन करण पाटील. शॉट मिड विकेट ऋतिक शेलार. मिड ऑफ प्रेम पाटील. एक्स्ट्रा कव्हर विनीत धुमाल. शॉर्ट कव्हर पॉइंटला पाहू शकाल क्रिश आहेत. तडब्यांच्या दिशेने अक्षय पाटील आणि अष्टांच्या पाठीमागे शुभम शेलार. पहिल्या चेंडू पासून पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती खुडीर फलंदाज प्रशांतला मात्र शांत केलं असं म्हणावं लागेल. चांगली बॅटल आपण पाहत आहोत. दोन तालुक्यामधील ही लढाई. हो इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू चालला वेगाने फाईन लेग कडे. बॉर्डर लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार. मानस धुमालकडून मात्र चूक घडली कारण असं वीक्षण वाटलं की जरूर तो झेल कलेक्ट करेल परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला आणि पहिला चौकार पाहिला आपण फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. बॅकफूट पिनपिनला बीट केला जातो. चेंडू चालला पूर्णपणे वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. वेट अँड पुश थोडस तिथे मात्र चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं. चांगला स्ट्रोक. हो पुन्हा मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. शफल आउट केल्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडूची लाईन अगदी लेग स्टंपच्या खूपच बाहेर आपण पाहत आहोत. मिस्टर विशाल मडवी अँड तुषार लोखंडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या सिंगलच्या मदतीने मात्र पुढे वाटचाल करत असताना बिनगडी बाद 9. हो रिवर्सचा फटका कनेक्शन प्रॉपर परंतु जेपी अर्थात अक्षय पाटील मात्र जबरदस्त स्टॉपिंग केली. एक धाव जरूर मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सन्माननीय शालिकजी गोडे आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय बलिरामजी मेहेर यांचं सुद्धा शुभागमन झालेला. आज सुपर संडे आज पाहू शकाल व्यासपीठावरती मान्यवरची सकाळच आपण जर पाहिली तर या ठिकाणी पाहत आहोत. आणि सन्माननीय बलिरामजी मेहर साहेबांचा विचार जर केला तर नक्कीच आमच्यासाठी या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला नेटची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु या ठिकाणी या सोमनाथच्या बॅटमधून कडक शॉट पाहतोय. अगदी या चेंडू वेगाने कव्हरला चाललाय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला फील्ड केलं गेलं आणि अखेर 2 धावा त्या ठिकाणी सोमनाथच्या बॅटमधून आपण पाहिल्या. पहिल्या षटक पॉवर प्लेचा जरूर आपण पाहत आहोत परंतु जय बोले स्पोर्ट कुलवी संघाची पॉवरफुल सुरुवात आपण म्हणू शकतो. या कुठलाही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. एकूण संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण 12 पाहत आहोत. चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आपण एक्झॅक्टली पाहतोय. आणि आता मात्र ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची जास्त मिळाली आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप. झेल धरतीला दान केला परंतु सोमनाथचा झेल ड्रॉप करणं म्हणजे तुमच्या संघाला किती नुकसानदायक असेल येणारा क्षण जरूर या ठिकाणी धनेश इलेव्हन कुक्षी संघाला मात्र सांगून जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल आमचा मुख्य व्यासपीठ. अनेक संख्येने मान्यवर पाहायला मिळतात. सर्वांचं करूया आपण सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. धापातील दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या गोलंदाज आकाश जोशी.
आज बंटी पाटील इन ऍक्शन मध्ये नाहीये काही कारणास्तव, परंतु या ठिकाणी आपण नेहमीच म्हणतो की जो हजीर तो वजीर. जे आपल्याकडे खेळाडू उपस्थित आहेत त्यांच्यावरती तुम्ही भरोसा ठेवा, त्यांच्यावरती विश्वास जरूर ठेवण्याचा प्रयत्न करा, जरूर ते विश्वास सार्थ ठरवतील. आणि आता मात्र या ठिकाणी आकाश जोशी हे पाहूया कशा रीतीने या ठिकाणी दुसऱ्या षटकाला मात्र मारा करील. पहिला चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर निघून गेला. पंचांची दुनिया समांतर वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा डिलिव्हरी आणि पंच सावंत सरांची दुनिया समांतर पहिली दुसरी एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च केली धनेश कुकच्या संघाने. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा एक सिव्हिअर चेंडू आपण पाहिला राज पाटीलच्या स्पेल मध्ये. और पिच चेंडू चाबुक शॉट, ये तो जाके अभी भी पिक्चर बाकी आहे. आजच्या दिवसातील पहिला सिक्सर. झेल ड्रॉप केला आणि तो झेल किती महागात पडेल हे जरूर आता मात्र या ठिकाणी विचार करावा लागेल. पहिला चेंडू जरूर स्वेर हाताला, परंतु दुसरा चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता सोमनाथ कारभारीची आणि त्याने मात्र त्याचा परफेक्टली कार्यक्रम केला. इथे मात्र गोलंदाज कमबॅक करतोय, थोडीशी लेंथ पुढे ठेवली. अगदी फलंदाजाचे हावभाव तिथे मात्र या ठिकाणी ओळखले गेले आणि या पहिला निर्धार चेंडू मात्र आकाश जोशीच्या स्पेलमध्ये आपण पाहतो. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे या बिनगडी बाद 19 धावा, 20 विदाउट लॉस. टीम जय बोले कोलिवली. चांगला सामना रंगेल, त्यात काही शेकडा दोन्ही सगळे एकाच कॅटेगरीचे आहेत. फुलटॉस होता परंतु पूर्णपणे एलिव्हेशन तिथे मात्र टायमिंग परफेक्टली जुळालं नाही. मिडविकेटला प्रेम पाटील आहेत, चांगला क्षेत्ररक्षण फेकी ला जबाब आणि सिंगल धाब्यावरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागलं. नेक्स्ट मॅच श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष सौटा इरवा मानकोली. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये जरूर नाणेफेकी होणार आहे, आपण सज्ज राहा. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आणि त्याचमुळे मात्र वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आपल्याला बदलाव पाहायला बोलतोय. आणि पारंपरिक क्षेत्ररक्षण आहे, ज्यावेळी एखाद्या वेळी तुमच्या अगेन्स्ट लेफ्टी असेल किंवा राईटी असेल त्यावेळी गोलंदाज मात्र ते बदलाव जरूर करत असतात. आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आता मात्र या ठिकाणी डेव्हलप होताना आपण पाहतो. 21 धावांची आतापर्यंत भागीदारी दोघांमध्ये पाहायला मिळाली आणि दोघांच्या बॅटमधून एक्झॅक्टली फटके चांगले पाहिले आपण. 2 चौकार पडले. प्रथमतः आपण प्रशांतच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आपण सोमनाथच्या बॅटमधून. रणनीती आखली जात आहे कारण ऑफ साईडला जर पाहिले तर अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर तैनात आहे. तदनंतर पाहू शकाल लॉंग ऑफ अगदी स्टेड आहे. मिड ऑफचा फिल्डर थोडंसं वाईडिश क्षेत्रामध्ये पाहू शकाल. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि शॉट पॉइंटला फिल्डर तैनात आपण पाहतोय. आणि ऑन साइडला अगदी 3 बाउंड्री ॲड्रेस आहेत. स्क्वेअर लेग, मिड विकेट अँड वाईडिश लॉंग ऑन. चांगली लेंथ होती, अगदी फुल्लर लेंथ होती. सॉफ्ट ऑन मात्र त्या ठिकाणी ड्राय करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज चाललाय, चेंडू उचलून फेक करतो. रनआउटची संधी होती परंतु शेवटच्या मोमेंटनं मात्र पाहिलं तर सोमनाथने नाकारलं कारण या धाब्यामध्ये रिक्स होती आणि डेंजर अँकडे जर पाहिलं तर सोमनाथलाच मात्र त्या ठिकाणी पलायचं होतं आणि त्याचमुळे मात्र सिंगलवरती तो समाधानी राहिला. आणि तसं जीवनामध्ये समाधानी तुम्ही असाल तर मात्र तुमचं जीवन सुखरूप होत असतो. जर जास्त धावपळ केली तर मात्र कुठेतरी तुम्हाला संकटांना मात्र सामोरा जावं लागतं. सूरजजी मेहर यांचं पुन्हा शुभागमन. रोज आम्हाला त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांचं करूया आपण शेवटच्या या डे मध्ये सरचे स्वागत. हो, स्वतःला यॉग बनवलं. काय लेंथ होती जबरदस्त. चेंडूची हाताळणी आणि यष्टांच्या पाठीमागे जबरदस्त कलेक्शन बाय शुभम शेलार. धावसंख्या स्थिर 22.
22 विदाउट लॉस. ऑन साइडला खेचून मारला, गॅप मधून चाललाय. कुठलाही फिल्डरला संधी मिळाली नाही आणि कुठलाही फिल्डरने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला नाहीये. चेंडू वन बाउन्स फॉर द लाईन. मिळतील एकूण 4 धावा. पिकअप शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट. जेवढ्या वेगाने बंदुकीतून गोली निघते तेवढ्या वेगाने सोमनाथच्या बॅटमधून मात्र चेंडू निघाला आणि एकूण 4 धावा देऊन गेला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26 धावा. 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13च्या धावगतीने आतापर्यंत धावा आल्या. म्हणजे जेवढा राज पाटीलने धावा खर्च केला होता 13, त्याच धावा आकाश जोशीने खर्च केल्या 13. अजून या 2 षटकांचा केले ना बाकी. जर अशाच प्रमाणे जर फलंदाजी झाली तर एक्झॅक्टली 50-55चा आकडा आपल्याला स्कोअर कार्डावरती पाहायला मिळू शकेल. आणि जर 50+ आकडा इथे जर पाहायला आपल्याला तर मात्र ती चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. कारण मागील 3 दिवसाचा आपण जर खेळ केला पाहिला तर एक मात्र संघ आहे की त्यांनी 50+ पुढे धावसंख्या या स्पर्धेमध्ये उभारली. आणि त्या सर्वच टोटल जर पाहिले तर अंडर 40 अँड अंडर 45. परंतु इथे जय बोले स्पोर्ट कोल्हापूर सकाळी चांगली सुरुवात म्हणू शकते. यांनी गोलंदाज करण पाटील 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय. सलामीची जोडी आपण जुनी पातळी खेळपट्टीवरती अगदी स्थिर आहे. कुठलाही जोखीम उचलत नाहीयेत. जबरदस्त दोघांची फलंदाजी सध्या आपण पाहत आहोत. पत्र पाहू शकाल या ठिकाणी विकेट किपरकडून मात्र थोडीशी चुकी घडली गेली. आय थिंक बॅटची कडा होती यस. आणि झेल ड्रॉप केला त्या ठिकाणी शुभम शेलारनं. आज 2 मिस्टेक पाहिल्या. कारण सोमनाथला सुद्धा झेल उडाला होता, तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केला. प्रशांत सुद्धा मात्र या ठिकाणी बॅटची कडा लागली, ती सुद्धा मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केली. कारण क्रिकेटचा खेळ पाहिला तर कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक झेल पकडावे लागेल. आणि जर तुम्ही अशा प्रमाणे जर झेल ड्रॉप केले तर तुमच्या संघाला त्याचा भरपूर नुकसान होऊ शकतोय. आणि तसे पाहिलं तर हा क्रीडांगण खूप मोठा आहे. तुम्ही गॅपमध्ये जरी चेंडू जर ड्राईव्ह केला तर तुम्हाला डबल तिहेरी धाव घेण्याची मात्र संधी निर्माण होत असते. इथे मात्र पहा चेंडूवरती फिंगर रोल केलं परंतु चेंडू पडल्यानंतर भरपूरच अगदी बाहेरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी टर्न झाला. आणि त्याचमुळे पंचाने मात्र त्या ठिकाणी दंडित केलं. वाईट डिलिव्हरी. करण पाटीलला मात्र या ठिकाणी विकेटच्या शोधात जावं लागेल. अशा प्रकारचे तुम्ही जर लेन सोमनाथ कारभारीला दिले तर एक्झॅक्टली चित्र वेगळं घडू शकलं असतं. परंतु कुठेतरी एलिव्हेशन कमी जुळालं आणि त्याच अनुषंगानं स्क्वेअर लेगकडे विनीत धुमालनं कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागला टीम जय बोले स्पोर्ट कोल्हापूर संघाला. सोमनाथ कारभारी इज बॅक टू डगआउट. पाहू शकाल या ठिकाणी मानकुलचे जे युवा उद्योजक मिस्टर माली ब्रदर्स सनी माली अँड ऋतिक माली यांची जरूर या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळत आहे. कारण यानंतर तुम्हाला 4था हिरवा मानकुल संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि आमचे कुमार रणवी यांचे ते अगदी जवलग मित्र आहेत. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. पहिली विकेट्स इथे प्राप्त केली गोलंदाज करण पाटीलनं, ज्या विकेटची अत्यंत गरज होती. आणि नवीन फलंदाज दिगेश म्हात्रे आले 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव पहिला कंप्लीट करायचा आहे. कारण आज नॉनस्टॉप क्रिकेट आपल्याला आज खेळायचं आहे. राऊंड द विकेटने मारा करतोय.
लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. दुसरा स्वेअर चेंडू मात्र या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज करण पाटील. धावसंख्या सिंगलच्या वतीनं पुढे जाताना आपण पाहत आहोत 29. यानंतर श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष चौथा हिरवा मानकुळे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये या. ओ आय थिंक बॅटची कडा होती. शुभम शेलार आज डिप्रेशन मध्ये पाहायला बोलतोय, कारण दुसऱ्यांदा त्याच्याकडे झेल उडाला होता, परंतु त्याच्याकडून मात्र ही चूक घडली गेली. आपण रिप्ले मध्ये एक्झॅक्टली पाहू शकाल. जर चेंडू जर दिगेश मात्रेने जर एक्झॅक्टली सोडला असता तर आय थिंक वाईट पंचाने घोषित देऊ शकले असते, परंतु त्या चेंडूची छेडछाडी करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि अखेर डॉट चेंडू आपण पाहिला. पटका हवेत केला. एलिव्हेशन नाही, ताकद नाही. ऋतिक शेलार वेगाने चाललाय, चेंडूवरती झेपावतोय. एक धाव जरूर पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होतो आणि सहजपणे 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केल्या गेल्या. परंतु या ठिकाणी टीव्ही पंचांची मागणी केलेली आहे. फलंदाज बाद आहे की नाही हे पाहण्यासाठी आता मात्र आमचे टीव्ही पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. दुहेरीचा प्रयत्न जरूर झाला होता आणि पाहू शकाल या ठिकाणी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून कॉम्बॉक्स मध्ये चांगली साथ दिली, एक्सपर्ट गुणलेखक मिस्टर विनीत पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. क्लोज डिसिजन होता, परंतु पाहू शकाल या ठिकाणी एक योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. दुसरा फलंदाज बाद झाला. म्हणजे जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती ती जोडी आता मात्र या ठिकाणी माघारी परतली. सोमनाथनं 14 धावांचं योगदान दिलं होतं आणि तदनंतर प्रशांतच्या बाटमधून एकूण आपण 11 धावा पाहिल्या. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय मिस्टर दीपेश कारभारी आणि त्याला मात्र आता आपल्या संघाचा पूर्णपणे कारभार सांभाळावा लागेल, कारण 2 प्रमुख मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाले आणि आता मात्र जरूर त्याला आपल्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. परंतु करण पाटीलचं कौतुक करावं लागेल. करण पाटीलला जरूर त्या वेगाने धावा अगदी येत होत्या, त्या धावांवरती मात्र कुणीतरी गतिरोधकाचं कार्य केलं. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने जरूर आपण पाहत आहोत. 2 एक्स्ट्रा चेंडू त्यांनी जरूर हाताळले, परंतु फलंदाजांना मात्र मोठे फटके केल्यासाठी तो संधी निर्माण करून देत नाहीये. हीच एक चांगली बाब आहे धनेश इलेव्हन कुकचे संघासाठी. पुन्हा मार्गस्थ होतोय राऊंड द विकेटनं. पाहू शकाल बादची कडा. चेंडू मात्र एक्झॅक्टली विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. शेवटचा चेंडू शिल्लक 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. चांगली कमबॅक आपण म्हणू शकतो या ठिकाणी टीम धनेश इलेव्हन कुकचे संघाची. हो, फटका हवेत केला स्वतः गोलंदाज अँड विकेट किपर ट्राय करतो शुभम शेलार. ओ माय गॉड, आज 3 झेल उडाले शुभम शेलारकडे. 3ही झेल त्याने ड्रॉप केले. असं वाटतं की आज डिप्रेशन मध्ये आहे हा खेळाडू, कारण त्याच्याकडून अशा चुका कधी घडताना आपण पाहिलेल्या नाहीत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर एक दिवस तुमच्याकडून जर चुका होत असतील तर वारंवार चुका त्या घडत असतात. आणि अखेर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. इनिंग ब्रेक मध्ये आपण संपन्न ते सन्मान करणार आहोत. चला 4थ्या षटकाला सुरुवात करायची आहे. ऋतिक शेलार आलाय.
लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी कशा रीतीने मात्र तो कामगिरी करेल. न्यू बॅटर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. दीपेश कारभारी अँड दिगेश म्हात्रे हे दोन बॅटर्स आता मात्र खेळपट्टीवरती सज्ज आहेत. 32ला 2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहत आहोत या पहिल्या इनिंग मध्ये. नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजीसाठी मात्र कोहली संघाला मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेलं. चाबुक शॉट वाडिश लॉंग आपला कुठलाही फिल्डर नाहीये. चेंडू चालला एका टप्प्याच्या साह्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कडक शॉट. जरूर आज वीरेंद्र चोरगे साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. ओ खराब लेंथ होती. ऑन साइडला हुक केला. चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्रीज. जबरदस्त मात्र फटकेबाजी पाहतो आपण दीपेश कारभारीच्या वतीनं. आणि असं वाटतं की मैदानाच्या अगदी सोपेर तो फटकेबाजी करू शकतोय. कारण पहिल्या चौकार पाहिला अगदी लॉंग ऑफ कडे आला. हा चौकार पाहिला थोडासा हुक केला आणि लॉंग लेग कडे पाठवला. आणि संघाची धावसंख्या एकूण 40 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहत आहोत. ओ चेंडू मात्र इथे पाहू शकाल थोडंसं इलेव्हेशन कमी जुळालं. लॉंग ऑनचा फिल्डर अगदी वेगाने चेंडूवरती झेपा होतोय. 2 धावा जरूर मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि या ठिकाणी सन्माननीय मानकुलीचे विशाल माळी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी एक्झॅक्टली धनेश शिलोंग कुकचे संघ एक्झॅक्टली काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. वारंवार चुका घडतायत. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. सन्माननीय विशालजी माळी युवा उद्योजक मानकुलीचे आहेत. त्याचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या. तुमचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी धावफलकावरती 43 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋतिक पुन्हा एकदा फुलटॉस, परंतु या ठिकाणी पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. आज कुठेतरी पाहिलं तर कुणाल पाटीलची सुद्धा अनुपस्थिती आहे. आणि त्याचमुळे ऋतिक शेलावरती कुठेतरी विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला होता. यस, पर इनिंग मध्ये तुम्हाला 1 रिव्ह्यू सिस्टीम आहे. याकडे इकडे फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी DRH ची मागणी केलेली आहे. जर हा रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुन्हा संधी मिळेल. परंतु अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुमचा जो रिव्ह्यू आहे तो तुम्ही गमावणार. आणि यस, बीमर बॉल आहे. नो बॉल आहे. पुढील चेंडू असेल फ्रीट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे आता पुन्हा धनेश शिलोंग कुकचे संघाला मात्र संधी नसेल. पुढील चेंडू फ्रीट. फ्रीट चेंडूवरती आता मात्र या ठिकाणी मोठा हिट येईल का. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. स्ट्रोक चांगला होता परंतु वेगाने गरम पाणी चेंडूवरती झेपावलेले आहेत. परंतु चित्त्याची सप्लाई आणि हरणाचा वेग 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि आता मात्र चांगल्या धावफलकाकडे पाहू शकाल जय बुले स्फुटकुलेली संघ वाटचाल करत असताना 47 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. आणि अजूनही पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या ओव्हरमध्ये ऋतिक शेलार मात्र भरपूर महागडं पडला असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत त्यांनी एकूण 15 धावा खर्च केल्या. आणि अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू हाफ ट्रॅकर लेंथ ओळखली. चेंडू फरार. मिड विकेटच्या बाहेर येतोय षटकार.
अरविंद शेठ भंडारी साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आणि ते सुद्धा मात्र कोलिवली गावालाच बिलॉंग करत आहेत आणि त्यांच्याच गावातील हा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि 50 53 दहा फलकावरती आपण पाहतो आणि त्यांच्याच नावानं मात्र संघ साथीने खेळतोय जय बोले स्पोर्ट कोलिवली आणि चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक त्याच्यावरती सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय मिडविकेटला पुन्हा क्षेत्ररक्षक सज्ज आहेत एकदा जरूर पूर्ण झाली दुहेरीचा प्रयत्न होतोय रनआउटची संधी होती परंतु फेकी संत आली आणि अखेर कोलिवली संघानं बाजी मारली 55 आकड्यापर्यंत आणि हा सामना जिंकण्याकरिता धनेश इलेव्हन कुकचे संघाला 56 धाबींची आवश्यकता. चला नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे श्रीरामसोबत जांभूलपाडा आणि या चौटा हिरवा मानकोली आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. काही सन्मान आहेत आपण ते सन्मान सुद्धा संपन्न करणार आहोत. सन्माननीय महेंद्रजी भांबरे मुठवलचे समाजसेवक आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. या स्पर्धेचे जनक उत्तम शेठ पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत या विशाल आणि या नाणेफेकीसाठी सुद्धा मी महेंद्रजी भांबरे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि या सन्माननीय बलिरामजी मेहर आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. शालिकजी गोडे या आपण सुद्धा या नवनाथजी पाटील सर्वांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. दोन बल्लाडा संघामध्ये आपण नाणेफेकी संपन्न करतो. एका बाजूला चौथा हिरवा मानकोली संघ असेल आणि दुसरीकडे श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा नाणं दाखवतो. एका बाजूला जय ग्रुप आहे आणि दुसरीकडे स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आहे. ओके कॉल कोण देतोय जांभूलपाडा संघ. ओके जय बोले ग्रुप असं त्यांचं म्हणणं आहे. यस जगडी जशी मागणी तसं पुरवठा पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि आपण जरूर कर्णधारांशी थोडीशी आपण चर्चा करूया. विशाल इथे जेव्हा तुम्ही मैदानाच्या अगदी अवतीभोवती काय फील झालं एक्झॅक्टली? खूप ग्राउंड असा छान बघायला भेटतं आणि डेव्हलपमेंट खूप झालेलं आहे ग्राउंडबद्दल आणि आम्ही या साईडला पहिल्यांदा गेलतो या सीझनमध्ये. जरूर तुम्ही या सीझनमध्ये पहिल्यांदा खेळत आहात आणि मानकुलीच्या विरोधात कधी तुम्ही खेळले आहात का? यावर्षी तर नाही झाली आमची मॅच पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. टॉसकडे टॉस जिंकला किती महत्त्वाचा होता आणि काय करणार? टॉस महत्त्वाचा होता. सकाळचा सेक्शन आहे तर पहिले आम्ही गोलंदाजी करू कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमच्या बॅट्समॅनांना कमीत कमी टार्गेट राहील. उपस्थित आहे प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती आहे. सुरेश पारधी कन्फ्युजनमध्ये आहे ते उपस्थित आहेत की नाही ते माहीत नाही बाकी सगळे आहेत. तर मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सोबतीला चौथा हिरवा मानकुली संघाचे संघटक आहेत. आतापर्यंत तुम्ही किती स्पर्धा जिंकलेल्या आहेत या सीझन मध्ये? एक स्पर्धा जिंकलेली आहे. आणि ऑलराऊंड परफॉर्मन्स कसा राहिला तुमच्या संघाचा? बरोबर आहे फक्त जरा गोलंदाजी नव्हती. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पाहू शकाल सुरेश पारधी यांचा संघ तुमच्या विरोधात आहे तर किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 50-55. मानकुली गाव आणि मुठवल गाव जर पाहिलं तर अगदी प्रेमाचे संबंध आहेत. तुम्हाला जरूर ते संधी निर्माण करून दिलेले आहे. तर या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? स्पर्धा खूप चांगली आहे. ग्राउंड तर चांगली मॅच चांगली फाईट होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो जबरदस्त बाटेल आहे कारण दोन्ही संघ पाहिले तर बल्लाडे संघांमध्ये लढत असणार आहे. टॉस जिंकलाय टीम श्रीराम जांभूलपाडा संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. जाऊया पुन्हा आपण ऑन गोईंग मॅचकडे. थँक्यू सो मच. अजूनही काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. सन्माननीय विशालजी मडवी यास एक जबरदस्त क्रीडर निल्सन मडवी यांचे बंधुराज आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आणि आज सापाटी गावातील संघ सुद्धा तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. क्या बात आहे. काल विशाल मडवी यांनी मात्र मालिकावीराची ट्रॉफी जिंकली 40+ स्पर्धेमध्ये. त्यांच्या सहकारी त्यांच्या सोबतीला पाहू शकाल तुषारजी लोखंडे यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करू.
प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो मान योग्य तो सन्मान या ठिकाणी देत आहोत. हीच आमची परंपरा. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये नेटची सुविधा लाभलेली आहे, आमच्या या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय बलिरामजी मेहर, यांना विनंती करतो की आपण पुढे या. चांगला योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांना आपण सन्माननीय उत्तमजी पाटील अँड रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. त्याच्यानंतर सन्मानित शालिकजी गोडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शालिकजी गोडे यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. या आपण पुढे या. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल 2025 आणि आपण चौथ्या पर्वामध्ये आहोत. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि आपण या ठिकाणी ये देखिए समीर ठाकरे यांचं शुभ आगमन. दिन में भी करते रात में भी करते, सोते कब हो. सलामीची जोडी राज पाटील आणि करम पाटीलची आपण पहिले परंतु करम पाटील शून्यावरती बाद झाला. पहिला चेंडू नरेशनं आपण परत स्वेर हाताला होता वाईटच्या स्वरूपात आणि दुसऱ्या चेंडूवरती जरूर त्याने मात्र त्या ठिकाणी सफलता प्राप्त केली. लक्ष 56 धावांचं आहे आणि 56 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल. न्यू मॅन विनीत धुमाल तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय गोलंदाज नरेश. ओ जबरदस्त कडक शॉट, अगदी इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू वेगाने चालला एक्स्ट्रा कव्हरला. पहिला चेंडूचा सामना करत असता विनीतनं धमाल केली आणि जोडलाय चौकार. वेलकम समीर, काय सांगशील. 56 धावांचा पाठलाग करायचा आणि सुरुवात पाहिली तर थोडीशी खडतर पाहतोय. दिस इज अ वेलकम बाउंड्री. पहिला चौकार आपल्याला या डावामध्ये बघायला मिळाला. टार्गेट 56 धावांचं पार करत असताना फार मोठं टार्गेट सेट करण्यात आलं. पहिल्या डावामध्ये कोहलीच्या बॅटर्समध्ये आपण पाहतोय प्रशांत आणि दीपेश कारभारीचा डाव अतिशय सुंदर पाहायला मिळाला. नरेशच्या विरोधात पहिला चौकार विनीत धुमाळ पंच करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल बॅटला हलकासा स्पर्श झाला. चौकारानंतर पुन्हा एकदा पलटवार करत असताना चांगला सामना रंगेल, कारण आज फायनल डे आणि असोसिएशनच्या बाहेरील संघांना तुम्ही ॲक्शनमध्ये पाहणार आहात. पहिलाच सामना तुम्ही जय बोले कोलिवलीच्या विरोधात धनेश 11 कुकसे असा पाहतायत. ग्रामीण तारे सिताले आज बघायला मिळतील. फ्लिक करण्याचा प्रयत्न, अपील होय, फलंदाज बाद, फिंगर अप, धक्का लागतोय धनेश 11 कुकसेला. हा दुसरा. पाटील कूल डाऊन करणं, व्हॉइस थोडंसं बाहेर जातोय. परंतु या ठिकाणी काय जबरदस्त या चेंडूची हाताळणी पाहिली आपण. अगदी स्टँडच्या मधोमध पकडले गेले आणि या विनीत धुमाल असं वाटले की मात्र आक्रमकता मात्र त्या ठिकाणी बॅटिंग साकारेल, परंतु त्याला शांत केले गोलंदाज नरेशने आणि दुसरी सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला. आणि कुठेतरी आता मात्र पाहू शकाल संत सुरुवात धनेश 11 कुकसे संघाची आपण पाहत आहोत, कारण 6ला 2 गडी मात्र गमावले आणि आता मात्र न्यू मॅन मिस्टर शुभम शेलार इन ॲट नंबर 4. ऋतिक शेलारचं जे अंतिम षटक होतं ना 23 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या आणि तिथूनच आपण पाहतो की आत्मविश्वास आणि जो मोमेंटम होता तो जय बोले कोलिवली संघाच्या बाजूने गेला. हनुमान पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला, हनुमान पारदी यांच्या माध्यमातून आम्हाला बॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यांचाही सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. नरेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. शुभम शेलार फ्लिक केलेला आहे, जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, 6 धावा, षटकार. हनुमान पारदी, मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं, ज्याच्या माध्यमातून आम्हाला चेंडूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, शुभम शेलार ऑन फायर,
बॉल लॉंग ऑन सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन. जबरदस्त प्रहार बघायला मिळाला. मागच्या 2 बॉलवर 10 रन्स कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. गुड स्टार्ट फॉर द टीम. 16 धावा आहेत. 16 वर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आणि अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी मिळाली आहे. ती धावांचा पाठलाग करत असताना धनेश 11 कुकसेला. जबरदस्त स्ट्रोक पाहिला आपण. अगदी परफेक्टली हेलिकॉप्टर उडवला आणि परफेक्टली लॉंग ऑनच्या दिशेने मात्र लँडिंग झाला आणि पाहू शकाल या ठिकाणी 16 धावा धापलक्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि 18 मध्ये विजयासाठी 40 धापांची आवश्यकता. हा फटका पाव दुसरा अँगलने दाखवण्याचा प्रयत्न करतात ग्रामीण टेनिस क्रिकेट. परफेक्टली चेंडू स्लॉटमध्ये होता आणि त्याला मात्र प्लॉटमध्ये पाठवला. हेच तर वैशिष्ट्य आहे शुभम शेलार उर्फ ज्युनियर उस्मान पटेल, ज्याला जरूर आम्ही या क्रिकेटच्या माध्यमातून उपमा दिली. आणि काय सुंदर सुरुवात. 2 चेंडू त्याने फेस केले आणि दोन्ही चेंडूंवरती चेंडूला मात्र जरूर सीमेरेषेत त्यांनी दर्शन घडवलं. जवळजवळ 14 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या होत्या आणि 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे आता इथून जो दबाव होता तो आता दबाव धनेश 11 कुकसे संघावरचा कमी झालेला आहे. शुभम शेलार तसंही मिडल ऑर्डरला आल्यानंतर अशाच प्रकारे फटके खेळत असतो, परंतु आज त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करतोय. कारण शुभमनं बऱ्याच वेळा आपण पाहिलं की ओपनरची भूमिका देखील बजावलेली आहे. मध्यंतरी तो मिडल ऑर्डरला देखील आलेला आहे. म्हणजे तो दोन्ही प्रकारचा क्रिकेट जाणतो आणि एक्झॅक्टली चांगली कॅप्टन्सी सुद्धा मी म्हणेन. कारण लक्ष खूप मोठं होतं, परंतु या ठिकाणी राज पाटीलला मात्र चेंडूमध्ये पूर्णपणे बेट केला आणि सरळ चेंडू जाऊन इष्टांवरती धडकलाय. खराब शॉट सिलेक्शन आणि पहिल्याच चेंडूवरती सुजलनं सुफलाम सुरुवात करून दिली आपल्या संघाला. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर सुजलाम सुफलाम सुरुवात या ठिकाणी करून देत असताना तुम्ही पाहतायत सुजल पाटीलला सफलता मिळाली आणि राज पाटील यावेळेला बाद झालेला आहे. जो सलामीला आला होता 0 बाद झाला. आदरणीय तेजस घोडे साहेब आणि मनोज घोडे साहेब आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. हनुमान पारदी यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर झालेले आहेत, त्यांचे या ठिकाणी शुभागमन स्वागत आहे आपलं. आपण जर पाहिलं तर राज पाटील पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी फेस करत होता, परंतु त्याला कुठल्या प्रमाणे त्या चेंडूची लेंथ ओळखता आली नाही. कारण खेळपट्टी जर पाहिली तर ही डेंजर खेळपट्टी असं म्हणू शकतोय. कारण कधी कधी चेंडू परफेक्टली खाली राहतोय तर कधी कधी चेंडू टेका घेतोय. फलंदाजीकडे एवढं इझिली नाही, परंतु पहिल्या इनिंगमध्ये कोहली संघाने मात्र फलंदाजाच्या माध्यमातून चांगली स्कोअर तिथे मात्र उभारला. वेलकम हनुमानजी पारदे. यानंतर जरूर त्यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. इथे विकेटची धोका आहे जरूर. शॉट पहिल्याकडे फिल्डर होते, परंतु झेल ड्रॉप झाला. प्रेम पाटीलला मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जीवनदान आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली. 17 धावा धाफलक्यावरती 56 धावाचा पाठलाग सुरू आहे टीम धनेश 11 कुकचे संघाच्या वतीनं. नितेश भंडारे या ठिकाणी आलेले आहेत, कोलिवलीचे उद्योजक. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि तसे तुम्ही पाहतात की अरविंद भंडारे यांचं भरपूर मोठं योगदान खरं तर या मुठवल गावाला असतं आणि नेहमीच्या स्पर्धेला असतं. त्यांचे बंधू आहेत आदरणीय नितेश भंडारे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून आता जरूर विचार केला तर या मॅचमध्ये वार पलटवार आपल्याला बघायला मिळालेत. गोलंदाज सुजलनं पहिल्या बॉलवर विकेट घेतली आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये जग खोले कोळिवली संघाला बॅक करून देत असताना आदरणीय तुम्ही पाहतात नितेश भंडारे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. सनिमाले आपलं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा उडवल्या बॉल शुभम शेलार आणि यावेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलेला आहे आणि बॉल सीमा पार षटकार. ओव्हर स्टेपिंग तिथे मात्र केली गेली आणि त्याच्यावरती पाहू शकाल जबरदस्त फटका मात्र पाल आपल्याला मिडविकेटला फिल्डर जरूर तिथे मात्र तैनात होते, परंतु झेल तिथे ड्रॉप झाला आणि चेंडू सुद्धा मात्र पाहिला तर सेमीरेषेवरती जाऊन लँडिंग झाला. 7 धावा. दरम्यान अविन पाटील मुठवळ यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. बाउंड्री चेक करायची. येस, सिक्सर आहे की चौकार आहे ते आपण चेक करूया. उद्योजक आत्माराम भांबरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे.
शुभमनं आज जबाबदारी घेतलेली आहे आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. आज पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला बघायला मिळेल. जिथे जागा मिळेल तिथे आपण प्रेक्षक वर्गही पाहतोय आणि मान्यवर मंडळी अक्षरशः व्यासपीठ फुलून आलेलं या ठिकाणी पाहायला मिळेल. बाउंड्री चेक केली जाते. एक्झॅक्टली 4 आहे की 6 आहे. परंतु फटका लाजवाब होता. पाहू शकाल या ठिकाणी ज्या फटक्याची आवश्यकता होती तो स्ट्रोक शुभम शेलारच्या बॅटमधून पाहिला आणि सिक्सर आहे. 7 धाबा इथे मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाल्या आणि या 7 धाबांनी संघाची धावसंख्या आपण जर पाहिल्या तर एकूण 24 धाबा आणि शुभम चांगली बॅटिंग करतोय. दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून आला आणि पुढील चेंडू मात्र असेल फिरिट. मॅच ऑन आहे आणि आतापर्यंत दोन्ही संघांची समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. 24 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 56 करायचे आहेत म्हणजे अजूनही 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि हा नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला षटकार पुन्हा एकदा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवणार आहे तो धनेश 11 कुकसेच्या फलंदाजांचा. शुभम तर आत्मविश्वासानेच बॅटिंग करतोय. 2 सिक्सर. यावेळेला फ्री हिटचा बॉल ऑन साइडला पूल केलेला आहे. फिल्डर थोडेसे मागे राहिले आणि बॉल त्याच्या डोक्यावरनं सर निघून गेला. 4 धावा चौकार. पण जर पाहिलं तर असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करेल परंतु त्यांनी कुठेतरी चुकीचा त्याचा अनुमान पाहायला मिळाला. आणि तसं या मैदानाचं जे आपण आउटफील्ड पाहिलं तर टर्न एक आहे. जेव्हा चेंडू मात्र जमिनीवर तर लँडिंग होते त्यावेळी मात्र अतिरिक्त बाउन्स मिळतो आणि त्या बाउन्समध्ये मात्र चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहिला आपण. 4 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा सुजल. फटका हवेत केला. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. वेगानं मात्र चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. दोघांमध्ये मात्र कॉलिंग झाली नाहीये. ही चूक आहे की घोर चूक आहे. येणारा क्षण तुम्हाला जरूर सांगून जाईल कारण जरूर तुमच्याकडे सोमनाथ कारभारी असेल तर कुक्षे संघाकडे सुद्धा मात्र शुभम शिलार सारखा एक होतकरू खेळाडू आहे. जरूर तो या सामन्याला कलाटी देऊ शकतोय. डेफिनेटली. आणि त्याला जीवनदान देणं या मॅच मध्ये सर्वात मोठी चूक आपण म्हणूया. स्कोर या ठिकाणी 2 धावांनी पुढे जाताना तुम्ही पाहत्या 30 वर. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात चांगली होती सुजलची परंतु एक नो बॉल आला त्याच्यावरती षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा खराब क्षेत्ररक्षणाचा प्रदर्शन आपण पाहतोय जय बोले कोलिवली संघाच्या माध्यमातून. 30 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. अजून विजयासाठी 26 ची आवश्यकता आहे. हो पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. चेंडूचा लॉंग आपला पुन्हा चुकीचा जजमेंट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. मिळतील पुन्हा 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण. सुमार दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फटका बसतोय जय बोले कोलिवली संघाला. फार चांगली टोटल मॉर्निंग सेशनला उभी केली पहिल्या डावामध्ये परंतु त्या धावांचं संरक्षण करत असताना खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. धावा झाल्या धावफलकावरती 34. 2 षटकांचा केस समाप्त. उर्वरित आता 12 बॉल शिल्लक आणि 22 धावांची गरज असेल. जबरदस्त खेळ. जरूर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहत आहोत. जरूर आकाश जोशी सध्या इथे मात्र पाणी पाजण्याचं कार्य करतायत परंतु या मॅच मध्ये कोण कोणाला पाणी पाजेल येणारा क्षण जरूर सांगून जाईल. 12 चेंडू शिल्लक. 12 मध्ये 22 ची आवश्यकता. पहिल्या 12 चेंडूंचा आपण खेळ अनुभवला आणि या 34 धाबा आतापर्यंत धनेश कुक्षे संघाने इथे जोडल्या. आणि पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिल्या तर कोलिवली संघानं 26 धाबा जोडल्या होत्या. म्हणजे धावांचा पाठलाग ज्याप्रमाणे होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने धावांचा पाठलाग सुरू आपण पाहत आहोत. आता समीकरण सोपं पाहायला मिळालं. ज्या फ्लोनं बॅटिंग करतायत म्हणून आपण हे समीकरण सोपं म्हणू शकतो. 12 मध्ये 22 करायचे आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय सोमनाथ. प्रेम पाटील चप्पल उडकण्याचा प्रयत्न पंचाकडे जरूर ते मात्र त्या ठिकाणी ची मागणी करतायत परंतु चेंडू त्यांच्या डोक्यावर फ्लाय झालाय. आय थिंक मैदानाच्या आतमध्ये नरेश हा खेळाडू आहे. जर त्याने झेल पकडला तर मिस्टर विनीत पाटील यांच्याकडून जागा तुम्ही निवडाची पार्टी आम्ही देणार असं त्यांचं मात्र या ठिकाणी म्हणणं आहे. परंतु त्यांच्याकडे झेल जाईल की नाही हा प्रश्न आता आम्हाला पडलाय. परंतु पहिला चेंडू सोमनाथच्या वतीने आलाय. डॉट. चांगली सुरुवात. पेनल्टीमेट षटक आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील या मॅच मध्ये पलटवार करायचा असेल तर. सोमनाथ लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल. प्रेम समोर हवेत आहे बॉल उडवला आणि लॉंग ऑनला पुन्हा कॅच ड्रॉप. आज सामना येथून जर कोलिवली संघाने गमावला तर मी एक मात्र कारण सांगेन की त्यांची खराब फिल्डिंग. हो जबरदस्त ती मात्र आपण पाहतोय की कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये चांगली झाली होती. सुरुवातीला पहिले तर गोलंदाजीमध्ये थोडंसं विकेट सुद्धा मात्र प्राप्त केलं परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट
मात्र मात्र पाहिलं तर कुठेतरी भरपूर चुका पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी प्रेम पाटीलला सुद्धा जीवनदान, मी नेहमीच सांगतो रक्तदान करा, जीवनदान क्रिकेटच्या खेळामध्ये देऊ नका, कन्यादान करा. एखादा ICU मध्ये पेशंट असेल त्याला मात्र तुम्ही जीवनदान द्या, परंतु फलंदाजाला क्रिकेटमध्ये जीवनदान देऊ नका. चला स्पीडअप करायचं आपण, आज नॉनस्टॉप क्रिकेट खेळायचं आहे. चेंडू शिल्लक असतील आता मात्र या ठिकाणी 10 आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. ओढ मॅच थरार क्रिकेटचा बघायला मिळेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सोमनाथ फॉलो करत असताना ऑप्शनच्या बाहेरचा बॉल डॉट येतोय आणि असे डॉट बॉल बघा. मॅच अजूनही संपली नाहीये कारण आता इथून 9 बॉल 21 ची गरज आहे. आणखी एका दुसरा डॉट आला तर आणखी दबाव मजबूत बनेल धनेश इलेव्हन कुकसेवर आणि तो प्रयत्न आता सोमनाथ करताना दिसतोय. आणि जर एखादा मोठा फटका आला तर मात्र धनेश कुकसे संघ मात्र या सामन्यावरती कुठेतरी वर्चस्व राखू शकतो. तोच प्रयत्न शुभम शेलारचा आपण पाहत आहोत. जरूर ते शेफल झाले परंतु सोमनाथ जास्तीत जास्त स्विंगिंग चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. पहा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले, सरळ बॅट ऑफ केले, पुन्हा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनला आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुरीचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी प्रेम पाटील. धावबादच्या स्वरूपामध्ये अखेर धक्का लागला. भागीदारीला ब्रेक करणं गरजेचं होतं आणि अखेर धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू या ठिकाणी बाद होताना दिसतो. प्रेम न्यू बॅटर मानस येतोय मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर. टीमची टोटल तुम्ही पाहताय 36. या ओव्हरमध्ये आता सोमनाथनं पलट वार केलेला आहे. क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन्स चढ उतार हे नेहमी पाहायला मिळत असतात आणि एक चांगलं षटक या ठिकाणी कोलिवली संघाला बॅक करून देणार आणि एखाद दुसरा मोठा फटका या मॅचवरती वर्चस्व पाहायला मिळणार तो धनेश इलेव्हन कुकसेचा. जरूर, परंतु या ठिकाणी 2 फलंदाज जे आपण खेळपट्टीवर पाहतो दोघांकडे मात्र क्षमता आहे की ते मोठे फटके एक्झॅक्टली खेळू शकतील. परंतु या चेंडूची लाईन आपण जर पाहिली तर चुकीची आहे कारण पंचाचा वाईटचा इशारा. या सीझनमध्ये आपण मानस धुमालचा समीर खेळ पाहिले तर त्यांचं एकच कार्य आहे दे दनादन. डेफिनेटली धड धाकड शरीर यष्टीचा खेळाडू आणि धड धाकड फटके तो खेळत असो, इथे गरज देखील असेल. परंतु आता स्ट्राईक एंडला वेल सेट बॅटर ज्यानं खूप चांगला खेळ साकारला शुभम. तो यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल. अगेन जटन सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. एकच धाव तिथे मिळाली आणि आता मॅच रंगतदार स्थितीमध्ये तुम्ही पाहतायत. बॉल शिल्लक आहेत फक्त 7 आणि 18ची गरज आहे. पुन्हा एकदा जय बोले कोलिवलीचा पलटवार. या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित आहे कारण हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी कारण 7 मध्ये 18 धावा जोडायच्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिले तर पूर्णपणे आपल्याला धनेश कुकचेचं वर्चस्व पाहिले परंतु सोमनाथ कारभारीनं मात्र आपल्या संघाला कमबॅक करून दिला. परंतु या ठिकाणी मानस धुमाल आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये धमाल करतोय आणि त्यांचं कार्य आहे दे दनादन आणि ठोकला षटकार. टनाटन षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. दे दनादन हा खेळाडू आहे आणि दे दणका षटकाराच्या मदतीने तुम्ही पाहतायत. धावसंख्या धावफलकावरती 44. आता शेवटचे 6 बॉल आणि 12ची गरज. निर्णायक क्षणाला मानस धुमालच्या बॅटमधून हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. सोमनाथ ही थोडासा नाराज असेल कारण थोडंसं पुढे गेला, तो पुढच्या लेंथवर त्यानं बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि अगदी रडारमध्ये होता बॅटरच्या, फेकून दिला सरळ आउट ऑफ पार्क. षटकार. आता इथून 6 मध्ये 12 करायचे आहेत. दोन्ही वेल सेट बॅटर आहेत परंतु आता गोलंदाजांसाठी हे काम कठीण असेल कारण या मैदानाचा आपण विचार केला तर योगी आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय की लो स्कोरिंगचे सामनेही डिफेंड झालेले आहेत परंतु आज हाय स्कोरिंग सामना 56चं लक्ष होतं आणि असं वाटते की आता विजयाकडे मार्गक्रमण. जरूर आपण जे पहिले 3 दिवसाचा खेळ पाहिले ते पूर्णपणे 30 संघ आपल्या असूनच्या अंतर्गत होते परंतु आज अतिरिक्त संघ आपण पाहत आहोत आणि प्रत्येक संघ मात्र अगदी बलाढ्य संघ आहेत, ताकदवर संघ आहेत आणि आज जरूर किनारी संघांचं सुद्धा मात्र या ठिकाणी मनोरंजन होणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे मोठमोठे फटके आज दिवसभर पाहायला मिळतील. न्यू बॉलर महेश भंडारी याला 4थ्या ओव्हरसाठी 12 धाबांचा तो संरक्षण इथे मात्र करेल का कारण 6 मध्ये 12 धाबांची आवश्यकता आहे. ते म्हणजे या धनेश इलेव्हन कुकसी संघाला गोलंदाज राऊंड द विकेटनं मार्गस्थ होतोय. पल्ल्या चेंडू पाहावा लागेल, जिंकले पाहिलं तर खाली राहिलंय आणि पल्ल्या चेंडू आलाय डॉट. महेश भंडारी या ठिकाणी आपण पाहतोय तो पहिलाच बॉल राऊंड द विकेटने आला. कोण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल थोडासा खाली राहणार. किती सस्पेन्सफुल हा सामना आहे, कोणीच सांगू शकत नाही की मॅच कोण जिंकेल. 5 बॉलमध्ये 12ची गरज आहे आणि तसंही क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हा मूर्खपणा ठरत असो. आपण अंदाज लावू शकतो हो कारण काल सुद्धा आपण पाहिले की लो स्कोरिंग सामने सुद्धा आपण पाहिले आणि ते सुद्धा मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचले गेले, शेवटच्या चेंडूपर्यंत गेले आणि आता मात्र 5 मध्ये 12 धावा या ठिकाणी धनेश कुकचे संघाला मात्र आवश्यकता. ओ फुलटॉस लीडिंग ए चेंडू हवे सॉफ्ट डिसमिसल कॉट अँड बॉल बिग विकेट. शुभम शेलार इज बॅक टू द डगआउट.
बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम धनेश 11 कुकसे. शुभम शेलार यावेळेला बाद झालेला आहे. निर्णायक क्षणाला आलेली विकेट या मॅच मध्ये पुन्हा पलटवार जय बोले कोलिवलीचा करत असताना लिडिंग एज लागली. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. फुलटॉस लेट जरूर होती परंतु फटका थोडासा लवकर तिथे मात्र जनरेट केला आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः महेश चेंडू खाली पोहोचले. सॉफ्ट डिस्मिसल सेफ हँड महेशचे आपण पाहिले आणि आता मात्र समीकरण 4 मध्ये 12ची आवश्यकता. परंतु या ठिकाणी समीर मानसला स्ट्राईक मिळेल की नाही आता मात्र याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. न्यूमॅन आकाश जोशी आलाय बॅटिंग करण्यासाठी 7व्या क्रमांकावर. आकाश जोशी समोर 4 मध्ये करायच्यात 12 धावा. राऊंड द विकेट. ओ यावेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. मानस जुमालला स्ट्राईक मिळेल की नाही हा प्रश्न होता आणि आता अखेर असं वाटते की तो आता नॉन सेकंडला उभा राहून संघाची दयनीय स्थिती पाहतोय कारण समीकरण 3 चेंडू 12ची गरज. आणि आय थिंक महेश भंडारी इथे मात्र गेम चेंजर गोलंदाज ठरेल का की आकाश जोशी इथे मात्र या ठिकाणी मानसला स्ट्राईक देईल का नाही. पुन्हा डॉट चेंडू आणि आता मात्र तुम्हाला 2 मध्ये 2 ठोकायचे आहेत. षटकार आणि जरूर काही वेळ नितेश शेठ च्या चेहऱ्यावरती थोडा वेळ आपण पाहिले की शांतता होती. आता चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल पाहायला मिळाली कारण त्यांचा संघ आता विजयाच्या समीप. 2 बॉल 12 धावांची गरज. आकाश जोशी या निर्णायक वेळेला 2 डॉट बॉल खेळलाय. चुकीची बॅटिंग पाहायला मिळाली परंतु इथे मोठा प्रहार केलेला बॉल हवेमध्ये. कॉट अँड बॉल. 1 मोर विकेट डाऊन. काय गोलंदाजी केली. 12 धावा बनवायच्या होत्या 6 मध्ये परंतु 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि आता बेडन षटकी टाकण्याची एक सुवर्ण संधी. मॅच वरती या विजयावरती शिक्का मोर्तब करण्याची तयारी आता जय बोले कोलिवली संघाची. जरूर चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळाली परंतु 6 मध्ये 12ची आवश्यकता असताना मात्र कुणीतरी चुकीचे फटके फलंदाजांनी तिथे जनरेट केले आणि त्या अनुषंगाने आता मात्र शेवटच्या चेंडूवरती आता मात्र 12 धाबांची आवश्यकता आता मात्र असेल. टीम धनेश कुकचे संघाला न्यू फलंदाज क्रिश पाटील पाहायला बोलतोय आणि आज महेश भंडारी यांना मात्र जरूर कौतुकाची थाप द्यावी लागेल. ज्या अनुषंगाने प्रेशर सिच्युएशन मध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू संघनायकाने सोपवला आणि काय सुंदर कामगिरी त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. यालाच म्हणतात क्रिकेट. मित्रांनो क्रिकेट कुठल्याही क्षणाला मात्र रंग बदलू शकतोय. कुठलाही संघ कुठल्याही क्षणाला कमबॅक करू शकतो आणि ते कमबॅक करून दाखवलं टीम जय बोले स्पोर्ट कोलिवली संघानं. लास्ट चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे येतो चौकार परंतु या स्पर्धेच्या बाहेर जात असताना टीम धनेश 11 कुकसे. हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम कोलिवली. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला परंतु अखेर विजय झाला या ठिकाणी कोलिवली